आनंद आनंद या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळा आपल्याला आनंद कशामुळे मिळतो? प्रत्येकाची आनंद मिळण्याची इच्छा जी आहे, ऐशना संस्कृतमध्ये म्हणतात, ती वेगवेगळी आहे. काही लोकांना ड्रॉइंग केल्यानंतर आनंद मिळतो, काही लोकांना चित्रकला केल्यानंतर आनंद मिळतो, काही लोकांना गजरा घातल्यानंतर आनंद मिळतो, काही लोकांना सूर्याकडे बघितल्यानंतर आनंद मिळतो, काही लोकांना चंद्राकडे बघितल्यानंतर आनंद मिळतो. तर प्रत्येकाचा आनंद हा वेगळा आहे. एक लक्षात घ्या, आनंद हा जो आहे तो कमी कमी होत चालला, कारण आपण तो आनंद घेत नाहीये. एक लक्षात घ्या, प्रत्येकाची आनंद मिळण्याची जे सोर्स आहे तो वेगळा आहे. व्यक्तिपरत्वे सापेक्ष. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, त्याचं आनंद मिळवण्याचं साधन वेगळं आहे. पण ते आनंद मिळवताना तो आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, महिन्यातनं एकदा जर आपण तो मिळवला तर आपल्या शरीरामध्ये डोपामाइन सिक्रेट होतं. हे डोपामाइन सिक्रेट झाल्यामुळे आपल्या शरीरातली हार्मोन्स, त्याच प्रकारचे आपल्या शरीरातले चयापचय करणारे क्रिया, शरीरातला वायू, शरीरातलं पित्त, शरीरातलं कफ हे समान अवस्थेत राहणारे. कारण समदोषः समाग्नीच समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इति स्वस्त इति अभिधीयते. माणूस प्रसन्न असला, आनंदी असला तर त्याच्या शरीरातल्या चयापचय क्रिया सगळ्या व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा आनंद कशात आहे ते तुम्ही शोधा, वहीमध्ये लिहा आणि कॅलेंडरमध्ये मार्क करा की ह्या महिन्यात मी तो आनंद मिळवण्यासाठी काय केलं. एक लक्षात घ्या, काही लोकांना आनंद कशातनं मिळतो हेच माहीत नसतं. त्यामुळं आजपासून अभ्यासाला सुरुवात करा की मला काय केल्यानंतर आनंद मिळतोय. जसं मी की मला काही एक रुग्णांना रोज तपासल्यानंतर आनंद मिळतो, मला एखाद्याचं दुःख दूर केलं, एखाद्याच्या वेदना दूर केल्यानंतर आनंद मिळतो, मला पुस्तक वाचण्यात आनंद आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येकाचा आनंदाचा सोर्स हा वेगळा वेगळा आहे. कुणाला बायकोवरती गप्पा मारायला आनंद मिळेल, कुणाला जिलेबी खायला आनंद मिळेल, कुणाला गुलाबजाम खायला आनंद मिळेल. तर एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं आनंदाचं स्वरूप वेगळं आहे. परंतु काही लोक त्या आनंदामध्ये अंतःकरणाला विचारायचं आहे, बाह्य मनाला विचारायचं नाही आहे. बऱ्याच वेळा आपण एखाद्याचं काहीतरी चुकीचं घडलं आहे किंवा चुकीची अवस्था झाली आहे किंवा एखाद्याचा ग्लास फुटलेला आहे, एखाद्याच्या गाडीला ठोकर बसली, शेजारच्याला आनंद मिळतो, तो आनंद आपल्याला नको आहे. खराखुरा आनंद पाहिजे की जो आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या शरीरातील चयापचय क्रिया या व्यवस्थित होतील, डोपामाइन सिक्रेट होईल आणि त्यामुळे माझ्या शरीरातल्या सर्व हालचाली या नियंत्रित होतील. एक लक्षात घ्या, आनंद कमी होत चालला की शरीरातल्या सगळ्या हालचाली कमी व्हायला लागतात, तोल जायला लागतो, मन झोप येणं बंद व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही तुमचा आनंद शोधायचा आहे. आत्ताच लगेच हा व्हिडिओ बघितल्या तुम्ही एक कागद आणि पेन घ्या, तुम्हाला कशात आनंद मिळतो ते लिहून काढा. आणि ज्याला हे समजत नाही आहे त्यांनी रोज 10 मिनटं बसा आणि कुठली गोष्ट केल्यानंतर मला आनंद मिळाला ती गोष्ट लिहायला चालू करा आणि आठवड्यातनं एकदा ती गोष्ट तुम्हाला कंपल्सरी करायची आहे. चला, सगळ्यांना आनंद भरभरून मिळू दे.